गोष्टीचा आनंद आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज निर्णय घेताना जरी काही गोष्टी जुन्या आठवत असतील, काम करताना सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आणि ते काम करायचं ही भूमिका माझी राहिली। मी शरददादांनी खूप दिवस काम केलं आणि व्यक्तिशः म्हणाल तर शिंदेसाहेबांचं काम मी जवळून पाहिलेलं आहे आणि मला ज्यांनी मदत केली शिंदेसाहेबांच्यामुळं म्हणजे सचिव रामबाई रेपाळे असतील, विकासजी रेपाळे असतील, आमचे दाजी संदीपजी वावळ, ही सगळी मंडळी ग्रामीण भागात काम करताना ग्रामीण मन जाणून, ग्रामीण कार्यकर्त्याचं मन जाणून या परिसरामध्ये विकास काम करतात आणि शिवसेनेची पाळीमुळं घट्ट करण्याचं काम करत आहेत। आपण विस्ताराने बोलू। सगळ्यात महत्त्वाचं जुन्नरमध्ये सभा चालली आणि सारखे फोन येत आहे, तिकडे पोहोचणं गरजेचं आहे। आमच्या मंगेशांना तुम्हाला माऊलीजी तुम्हाला शुभेच्छा। मंगेशांना शरददादा सोनवणे यांनी शेवटच्या टप्प्यात तुमची उमेदवारी जाहीर केली। अनेक युवा कार्यकर्त्यांचा रोष पत्करून तुमच्या काय भावना? खरं तर ज्यावेळेस जागा डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी शरददादांना भेटलो होतो, तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही पक्षामध्ये या। काय कारण असतं मी माऊलीशी चर्चा केली आणि ते माझ्याकडून राहून गेलं। तर तुमचा त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी जर त्यावेळेस आलो असतो तर आज जो समजा म्हणजे जे लोक माझ्यावर नाराज झाले, मयूर पवार असेल, रवी डावकर असेल किंवा बंटी कोकणे असेल, कारण मी इच्छुक उमेदवार झाले, जर मी त्यावेळेस आलो असतो तर कदाचित हे घडलं नसतं। परंतु माझ्या चुकीमुळं खरं तर त्यांना समाजामध्ये जावं लागलं आणि आता थांबण्याची वेळ आली। प्रथमतः मी रामबाई रेपाळे साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, रामबाई रेपाळे असतील आणि आपले संदीपजी वावळ साहेब आहेत आणि आपल्या तालुक्याचे आमदार आणि खरं तर आमचा हा जो गट आहे हे आमच्या गावचे भूमिपुत्र आदरणीय शरददादा सोनवणे यांचा आभार मानेल की यांनी मला खरं तर उमेदवारी दिली। परंतु हे होत असताना जे लोक नाराज आहेत मी प्रथमतः सर्वांना त्यांना भेटणार आहे, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करेल आणि ती मला खात्री मी ती करेल आणि सर्वांना घेऊन हे पुढची निवडणूक नक्कीच विजय होईल असं मी आपल्याकडे आशा व्यक्त करतो। आता खिचके तान छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। खींच के तान, खींच के तान।